बातमी हिंगोलीमधून आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे। हिंगोलीमध्ये काँग्रेसकडून संघर्ष पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी ही पदयात्रा त्यांनी आयोजित केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही संघर्ष पदयात्रा सध्या निघालेली आहे। या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। याचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन माळी यांनी। पाहूया। हिंगोलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने संघर्ष पदयात्रा काढण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ही पदयात्रा असणार आहे। बघू शकता की या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले। तुला सांगा, शेतकऱ्यांच्या विरोधात पदयात्रा काढली, काय सांगा एकंदरीत? शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव अमेरिकन ट्रेड डील मुळे झपाट्याने कमी होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा करार ताबडतोब रद्द करा, त्या अनुषंगाने ही पदयात्रा आम्ही निषेधात्मक स्वरूपाची काढलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वसमत असो या डोंगरगाळ भागामध्ये अनेक शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्गाची महाराष्ट्राला आवश्यकता नाही आणि मुळात शक्तीपीठ महामार्ग हा गडचिरोलीचं लोखंड हे विदेशात निर्यात करण्याकरता हा घाट घातलेला आहे। लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला पैसे नाही, ठेकेदाराची संपूर्ण कर्जमाफी करायला पैसे नाही आणि 88,000 कोटी रुपयांचा जो घाट घातलाय, आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला अमेरिकन ट्रेड डील मुळे भाव मिळत नाही, त्यामुळे ट्रेड डील रद्द करावं ही आमची मागणी आहे। हजारोच्या संख्येने सहभागी झाले काँग्रेस कार्यकर्ते, कोण कोण आहे याच्यामध्ये सहभागी? यामध्ये कष्टकरी शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, शेतमजूर या सर्वांची ही पदयात्रा आहे। ही केवळ पक्षाची नसून आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सर्वसामान्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतो। केंद्र सरकारला आपला काय विषय असेल याच्यात? हा अमेरिकन ट्रेड डील ताबडतोब रद्द करा आणि भारताच्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका ही आमची असणारी त्याच्याकडून अपेक्षा आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।